नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे IVF आणि फर्टिलिटी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर अंकुश नंदकिशोर राऊत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. 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 तर डॉक्टर अंकुश नंदकिशोर राऊत यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. हे अनुभवी वंध्यत्व तज्ज्ञ आहेत. यांनी 7,000 पेक्षा जास्त वंध्यत्व प्रकरणे हाताळलेली आहेत. सध्या ते अपोलो फर्टिलिटीमध्ये कार्यरत आहेत आणि यापूर्वी मेडिकवर फर्टिलिटी, चंदीगड आणि इंदिरा IVF नागपूर येथे त्यांनी काम पाहिलेलं आहे. ते IUI, IVF, ICSI, टेसा, लेप्रोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपी यांसारख्या प्रक्रियांमध्ये एक्सपर्ट आहेत. तसेच IVF लाईट आणि सेगमेंटेड IVF यांसारख्या प्रगत IVF प्रोटोकॉल्समध्ये कुशल आहेत. PCOD, एंडोमेट्रियोसिस, लो AMH, गर्भाशयातील फायब्रॉइड आणि पुरुष वंध्यत्व समस्यांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. डॉक्टर राऊत यांचा वैज्ञानिक, नैतिक आणि यशस्वी दृष्टिकोन रुग्णांमध्ये अत्यंत प्रिय आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आपण बघतोय की बऱ्याच जोडप्यांमध्ये एक गैरसमज आहे की स्त्रीबीज जर कमी असेल तर डोनरच करावं लागतं. तर यामध्ये कितपत तथ्य आहे? मी म्हणेल की हा फार मोठा एक गैरसमज आपल्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे. बरीचशी कारणे आहेत त्याच्यासाठी, त्यामध्ये आपण जाऊ इच्छित नाही. परंतु हा गैरसमज फार मोठा आहे, कारण की आज रुग्णांना काय वाटते की माझ्यामध्ये जर स्त्रीबीज कमी असतील किंवा शुक्राणू कमी असतील तर मला फक्त आणि फक्त डोनरनेच प्रेग्नन्सी राहू शकते. तर आमच्या इथे अपोलो फर्टिलिटीला बरेचसे असे रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये AMH कमी असून देखील त्यांना योग्य त्या प्रकारे उपचार केल्यामुळं स्वतःच्या स्त्रीबीजांनी आणि स्वतःच्या शुक्राणूंनी त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे. मी एक रिसेंट एक्झाम्पल देतो की आमच्याकडे एक जोडपं होतं. स्त्रीचं AMH हे फक्त 0.67 होतं आणि शुक्राणूंची संख्या ही 1 मिलियनपेक्षा देखील कमी होती आणि मायक्रोस्कोप खाली आपल्याला फक्त ओकेजनली मोटेल स्पर्म दिसत होते. तर या दाम्पत्यांना आम्ही जवळपास IVF चालू करायच्या आधी 6 महिने फक्त मेडिकेशन दिलं आणि मेडिकेशन दिल्यानंतर सगळ्यात आधी त्यांची स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता वाढवायचा प्रयत्न केला आणि वेळोवेळी व्यवस्थित प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करून आम्ही कन्फर्म केलं की हे स्त्रीबीज आता व्यवस्थित झालेले आहे, स्पर्म्स बऱ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यानंतरच आम्ही ॲक्च्युअल IVFची सायकल चालू केली आणि त्या कारणामुळे आज या दाम्पत्यांना स्वतःच्या स्त्रीबीजांनी प्रेग्नन्सी राहिलेली आहे. मी त्यांचा थोडासा प्रवास देखील एक्सप्लेन करेल. जेव्हा ते माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांची एक IVF सायकल ऑलरेडी फेल झाली होती. त्यांच्यामुळे त्यांचा IVFवरचा विश्वास हा थोडा डगमगलेला होता. परंतु आमच्या इथे जी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केल्या जाते त्या सायकोलॉजिकल काउन्सिलिंगने आम्ही व्यवस्थित प्रकारे त्यांना समजून सांगितलं की IVF ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये स्त्रीबीज कमी जरी असतील तरी तुम्हाला स्वतःच्या स्त्रीबीजांनी प्रेग्नन्सी राहू शकते. मग 6 महिने त्यांना प्री मेडिकेशन दिल्यानंतर ॲक्च्युअल IVFची प्रोसेस चालू झाली. या IVFच्या प्रोसेसमध्ये देखील बरेचसे प्रोटोकॉल असतात. या रुग्णामध्ये आम्ही केअरफुली ॲगोनिस्ट नावाचा एक प्रोटोकॉल चूज केला आणि त्या प्रोटोकॉलद्वारे त्यांचं ओव्हॅरियन स्टिम्युलेशन आम्ही चालू केलं. या ओव्हॅरियन स्टिम्युलेशनमध्ये व्यवस्थित प्रकारे स्त्रीबीजांना वाढवलं जातं, त्यांना विकसित केलं जातं, मॅच्युअर केलं जातं आणि स्त्रीबीज जेव्हा मॅच्युअर होऊन जातात, विकसित होऊन जातात तेव्हा त्यांना लॅबॉरेटरीमध्ये बाहेर काढलं जातं. आता ही ओव्हॅरियन स्टिम्युलेशनची जी प्रोसिजर आहे ती देखील वेगवेगळ्या औषधांनी होऊ शकते. परंतु या पर्टिक्युलर केसमध्ये आम्ही रिकॉम्बिनंट FSH आणि रिकॉम्बिनंट LH या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं पर्गोवॅरिस नावाचं इंजेक्शन यूज केलं आणि त्यामुळं जे स्त्रीबीज तयार झाले ते देखील चांगल्या क्वालिटीचे तयार झाले आणि मग लॅबॉरेटरीमध्ये बाहेर काढल्यानंतर हजबंडचे स्पर्म घेतले. या हजबंडच्या स्पर्म्सला आम्ही झायमोट नावाच्या टेक्नॉलॉजीने सेपरेट केलं आणि या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने सेपरेट केलेल्या स्पर्मचं वैशिष्ट्य असं असतं की हे स्पर्म जास्त फर्टाईल असतात ॲज कम्पेअर्ड टू अ सिम्पल सेपरेशन प्रोसिजर. त्यामुळे हे जे व्यवस्थित फर्टाईल चांगले फर्टाईल स्पर्म्स असतात या फर्टाईल स्पर्म्सला आम्ही स्त्रीबीजांसोबत मिळून चांगला असा गर्भ तयार केला आणि या गर्भांना मग आम्ही गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केलं. गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करण्याच्या आधी आम्ही त्या गर्भाला पहिले फ्रीज केलं, मग गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित प्रेग्नन्सीसाठी तयार केलं आणि जेव्हा आम्ही कॉन्फिडंट होतो की येस आता गर्भाशयाचं अस्तर प्रेग्नन्सीसाठी तयार झालेला आहे तेव्हाच आम्ही हा तयार झालेला गर्भ त्यांच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केला आणि त्यामुळे पहिल्या अटेम्प्टमध्येच तिला प्रेग्नन्सी राहिली. त्यामुळे या प्रोटोकॉलचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढे काही स्त्रीबीज तयार होतात ते युजली चांगल्या क्वालिटीचे तयार होतात आणि प्रत्येक पेशंटमध्येच हा प्रोटोकॉल यूज करतो अशातला भाग नाही. आम्ही आमच्या अपोलोला सगळ्यात आधी हे बघतो की नक्की पेशंटमध्ये प्रॉब्लेम काय आहे
त्या प्रॉब्लेमवरती आपण कोणतं मेडिकेशन दिला पाहिजे. त्यानंतर आमची टीम डिसाईड करते की याच्यामध्ये कोणता प्रोटोकॉल यूज केल्याने आपल्याला फर्स्ट टाईममध्ये प्रेग्नन्सी राहू शकते आणि त्यानंतरच मग IVFच्या ट्रीटमेंटला सुरुवात केली जाते. ओके. तर आता एकंदरीत ज्या कपल्सना IVF घ्यायचं असेल, IVFची ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर त्या IVFचे उपचार घेण्यापूर्वी नेमके कोणते महत्त्वाचे घटक विचारात घेणं गरजेचं आहे? तसं मी सांगितलं की कोणतीही ट्रीटमेंट का असेना, स्पेशली इन IVF, ही ट्रीटमेंट चालू करायच्या आधी हे बघणे फार आवश्यक आहे की नक्की कारण काय आहे इन्फर्टिलिटीचं. सेकंडली, स्त्री आणि पुरुष या दोघांचं वय काय आहे, या दोघांच्या लग्नाला किती वर्ष झालेली आहेत, स्त्रीच्या अंडकोशामध्ये स्त्रीबीज किती आहेत, स्पर्म्स किती आहेत, गर्भाशयामध्ये काही गाठी आहेत का, किंवा गर्भाशयामध्ये पॉलिप आहे का, किंवा गर्भाशयाच्या नळ्यामध्ये काही पाणी भरलेलं आहे का, या सगळ्या बाबींचं पहिले इन्व्हेस्टिगेशन्स केलं पाहिजे आणि त्यानंतरच IVFची प्रोसिजर ही चालू केली पाहिजे. बरेचदा काय होते की जसं आपण सांगतो की वयाची 20 ते 30 वर्ष ही स्त्रियांसाठी प्रेग्नन्सीसाठी गोल्डन पिरियड मानला जातो. कारण की या गोल्डन पिरियडमध्ये स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. 30 नंतर स्त्रीबीज कमी व्हायला सुरुवात होतात, 35 नंतर अजून कमी होतात, 40 नंतर स्त्रियांमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड चालू होतो, ज्यामध्ये स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता एवढी कमी होते की हळूहळू ते 50 वयाच्या 50व्या वर्षापर्यंत मेनोपॉजपर्यंत पोहोचतात. त्यामुळं एकदा का 30 इयर्स ओलांडले की आपण सोनोग्राफी करून आणि ब्लड टेस्टमध्ये AMH नावाची एक ब्लड टेस्ट करून आपण हे बघू शकतो की नक्की स्त्रीबीज कशी आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे आणि त्यानुसार आपण योग्य तो उपचार IVFच्या आधी पेशंट्सला देऊ शकतो. त्याच प्रकारे पुरुषांमध्ये देखील जर आपल्याला हे माहिती असेल की नक्की स्पर्म किती आहेत बाबा, तर त्यानुसार आपण त्यांना योग्य तो उपचार IVF चालू करण्याच्या आधी देऊ शकतो. जसे की बरेचसे पुरुष असतात ज्यांच्यामध्ये अझूस्पर्मिया नावाचा प्रॉब्लेम असतो. आता हा अझूस्पर्मिया देखील 2 प्रकारचा असतो. एक असतो ऑब्स्ट्रक्टिव्ह, एक असतो नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह. ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय की टेस्टिसमध्ये स्पर्म बनत आहेत परंतु ते बाहेर येत नाही आहे. तर अशा केसेसमध्ये आपण टीसा नावाच्या प्रोसिजरने टेस्टिसच्या आतमधून स्पर्म काढतो आणि त्याच्याद्वारे गर्भ तयार करून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतो. नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, तर टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होत नाही आहे. मग त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आपण करू शकतो. परंतु जर आपल्याला सुरुवातीलाच माहिती असेल की नक्की हा ऑब्स्ट्रक्टिव्ह आहे की नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह आहे, तर मग आपण योग्य तो प्रकारे IVFचा प्रोटोकॉल डिसाईड करून प्रेग्नन्सीसाठी योग्य प्रकारे समोर जाऊ शकतो. ओके. आता एकंदरीतच IVFच्या या प्रवासासाठी कपल्सने मेंटली असेल किंवा फायनान्शियली असेल, कशी आपण तयारी करणं गरजेचं आहे किंवा कसं स्टेबल राहिलं पाहिजे? IVF म्हटलं तर मानसिकदृष्ट्या एक तणावपूर्ण अशी प्रोसिजर आहे. कारण की याच्यामध्ये डॉक्टर्सला देखील कधी कधी माहिती नसते की नक्की पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल, राईट. इट्स व्हेरी अनप्रेडिक्टेबल प्रोसिजर, राईट. परंतु जर आपण IVF चालू करायच्या आधी आपली मानसिक तयारी केली तर मला असं वाटते की आपण IVFच्या पूर्ण प्रोसिजरला हा जो काही मानसिक तणाव आहे हा व्यवस्थित प्रकारे मॅनेज करू शकतो. जसं की जर तुम्हाला IVFसाठी जायचं असेल तर IVFबद्दल माहिती घेणे, त्यांच्यामध्ये IVFच्या उपचारामध्ये काय काय अप्स असतात, डाऊन्स असतात, काही निगेटिव्ह गोष्टी असतात, काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेणे, नक्की कोणत्या प्रकारची औषधं दिल्या जातात, कोणत्या प्रकारच्या औषधांचा काय साईड इफेक्ट असतो याची माहिती डॉक्टरांकडनं घेणे, व्यवस्थित प्रकारे असे लोक तुमच्या आयुष्यात असतील ज्यांनी कदाचित IVF आधी केलेलं असेल, किंवा मित्रमंडळी असतील, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये असे काही लोक असतील ज्यांना IVFबद्दल माहिती असेल, तर त्या सगळ्यांसोबत चर्चा करणे आणि मग आपली मानसिक तयारी करणे IVFसाठी. तर मला वाटतं जर IVFच्या आधी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला तर IVFमध्ये जो मानसिक त्रास होऊ शकतो हा त्रास आपल्याला कमीत कमी होईल आणि आपण व्यवस्थित प्रकारे ट्रीटमेंट घेऊ शकू. दुसरी बाब राहिली ती म्हणजे आर्थिक. तर IVF ही थोडी खर्चिक बाब आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण IVFचा निर्णय घेतलेलाच आहे तर आपण सुरुवातीला आपल्या IVF सेंटरमध्ये जाऊन त्या IVFसाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे आणि तपासणी करून घेतल्यानंतर नक्की आपल्याला किती खर्च येईल याचं एक आपण बजेट तयार केलं पाहिजे आणि त्यानंतरच IVF केलं पाहिजे. जसं की आम्ही अपोलो फर्टिलिटीमध्ये जेव्हा पेशंट फर्स्ट टाईम येतो आणि तो IVF करण्यासाठी रेडी होतो किंवा IVF त्याला सजेस्ट केलं जातं, तेव्हा आम्ही फर्स्ट डेलाच त्याला पूर्णपणे लिहून देतो की नक्की तुला बाबा हा खर्च येईल
आणि त्यानुसार त्याला सांगतो की तुम्ही या प्रकारचं बजेट तुमचं तयार ठेवा, जेणेकरून जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये ट्रीटमेंट चालू करू तेव्हा तुम्हाला आर्थिक संकट यायला नको. त्यामुळं आर्थिक बाबतीत मला असं वाटतं की प्रत्येकाने IVF चालू करायच्या आधी आर्थिक बाब आपली समजून घेणे फार आवश्यक आहे. ओके, मग आता ही IVFची ट्रीटमेंट एकंदरीतच योग्य आणि व्यवस्थित होण्यासाठी आपण डेली रुटीनमध्ये असे कोणते बदल करणं गरजेचं आहे जीवनशैलीमध्ये? जर आपण लाईफस्टाईलचा विचार केला तर लाईफस्टाईल किंवा जीवनशैली आपल्या IVFच्या सक्सेसमध्ये फार मोठा रोल प्ले करते. जसं आपण नेहमी ऐकतो की जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्या, ती बरेचदा फेलच जाते, राईट. आणि उलट जर तुम्ही स्ट्रेसला व्यवस्थित प्रकारे मॅनेज केलं तर निगेटिव्ह होणारी गोष्ट देखील पॉझिटिव्ह होऊ शकते, राईट. जसं स्ट्रेस फ्री राहण्यासाठी म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, त्याच्यानंतर बरेचसे लाफ्टर ग्रुप्स असतात त्यांना जॉईन करा, किंवा जर तुमच्या आजूबाजूला असे सायकोलॉजिस्ट असतील की जे रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये एक्सपर्ट असतील त्यांना भेटा. या व्यतिरिक्त जर सगळ्यात मोठा चेंज जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे जर तुम्हाला स्मोकिंगची सवय असेल किंवा धूम्रपानाची सवय असेल ती सगळ्यात पहिले तुम्ही बंद करायला हवी. कारण की स्मोकिंगचा फार मोठा परिणाम हा शुक्राणूंवरती तसेच स्त्रीबीजांवरती देखील होतो. स्मोकिंगमुळं कधीकधी शुक्राणू शून्य होण्याचा देखील संभावना असते. त्यामुळं जर स्मोकिंगची सवय असेल तर सगळ्यात पहिले ती बंद केली पाहिजे. अल्कोहोलची सवय असेल तर ती बंद केली पाहिजे. जर तुम्हाला कॉफी ॲडिक्शन असेल तर ते कॉफी ॲडिक्शन देखील तुम्ही कमी केलं पाहिजे. या व्यतिरिक्त जर तुम्ही स्पायसी फूड, बाहेरचं जेवण याच्यासाठी जर ॲडिक्शन असाल तर ते देखील आपण हळूहळू कमी केलं पाहिजे. आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त फळ, हिरव्या पालेभाज्या याचा समावेश केला पाहिजे. दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनटं व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. जर मला वाटते इन ऑल जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो कराल तर IVFच्या ट्रीटमेंट दरम्यान सक्सेस यायला तुम्हाला वेळ लागणार नाही. ओके, आता एकंदरीत आपला विषय जर IVFबद्दल चाललाच आहे तर एकंदरीत IVFची संपूर्ण एक प्रोसेस थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का? येस, डेफिनेटली. IVFची प्रोसिजर ही अत्यंत साधी, सरळ आणि सोपी अशी प्रोसिजर आहे. आणि IVF हे बऱ्याचशा कारणांमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी देण्यासाठी प्रेग्नन्सी देण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. जसं की जर फॅलोपियन ट्यूब बंद असेल तरी देखील IVF तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी मदत करू शकते. जर स्त्रीबीज कमी असतील तरी देखील प्रेग्नन्सीसाठी मदत करू शकते. जर स्त्रीबीज आवश्यकतेस जास्त असतील, ज्याला आपण PCODचा प्रॉब्लेम म्हणतो, त्यात देखील IVF तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी मदत करू शकते. जर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल तरी देखील तुम्हाला मदत करू शकते. अजूस्पर्मियाचा प्रॉब्लेम असेल तरी देखील IVFद्वारे तुम्ही प्रेग्नन्सीसाठी जाऊ शकता. आता ही नक्की प्रोसेस स्टार्ट कशी होते तर सगळ्यात पहिले जेव्हा कपल्स आपल्या हॉस्पिटलला येतात तेव्हा आपण कपल्सचं इव्हॅल्युएशन करतो आणि नक्की कारण शोधायचा प्रयत्न करतो. एकदा का आपल्याला कारण माहिती पडलं की मग त्यानुसार आपण त्यांचा प्रोटोकॉल डिझाईन करतो. प्रोटोकॉल डिझाईन केल्यानंतर स्त्रियांना युजली पिरियडच्या सेकंड डेला आपण यायला सांगतो. पिरियडच्या सेकंड डेला आल्यानंतर विशिष्ट हार्मोनल इंजेक्शन्स देऊन, जे की युजली पेनलेस असतात, अशा पेनलेस इंजेक्शन्सद्वारे आपण स्त्रीबीजांना वाढवायचा प्रयत्न करतो, मॅच्युअर करायचा प्रयत्न करतो. एकदा का स्त्रीबीज मॅच्युअर झाले, ज्याला जवळपास 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागतो, मग त्यांना लॅबॉरेटरीमध्ये आपण एक छोटीशी प्रोसिजर असते ज्याला आपण उसाईड रिट्रीवल म्हणतो. या उसाईड रिट्रीवलद्वारे आपण त्यांना लॅबॉरेटरीमध्ये बाहेर काढतो. आणि ही जी लॅबॉरेटरीमध्ये बाहेर काढण्याची प्रोसिजर असते ही प्रोसिजर देखील कम्प्लिटली पेनलेस असते. कारण की आपण स्त्रियांना त्यावेळी ॲनास्थेशिया देतो. आणि ही जी उसाईड रिट्रीवलची प्रोसिजर असते ज्याद्वारे आपण स्त्रीबीज बाहेर काढतो त्याच्यामध्ये कट नाही, स्टिचेस नाही, ब्लिडिंग नाही, एकदम साधी आणि सरळ अशी प्रोसिजर असते. जर आपण सकाळी 9 वाजता प्रोसिजर केली तर साधारणतः संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही घरी जाऊ शकता आणि पुढच्या दिवशी तुम्ही ऑफिस देखील जॉईन करू शकता. ही एवढी साधी प्रक्रिया असते. मग एकदा का स्त्रीबीज बाहेर काढले की त्याच दिवशी आपण हजबंडचे स्पर्म घेतो. या हजबंडच्या स्पर्म्सला स्त्रीबीजांसोबत मिळवलं जातं, ज्याला आपण म्हणतो ICSI किंवा IVF. आणि स्त्रीबीजांसोबत मिळून मग कल्चर सिस्टममध्ये ठेवलं जातं. कल्चर सिस्टममध्ये ठेवल्यानंतर त्या एम्ब्रिओची वाढ होते. ही एम्ब्रिओची वाढ Day 3 किंवा Day 5 पर्यंत होते. जर वाढ Day 5 पर्यंत झाली तर त्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो. मग या तयार झालेल्या ब्लास्टोसिस्टला गर्भाशयाच्या आतमध्ये प्रत्यारोपित केलं जातं. आता प्रत्यारोपित करायचे देखील 2 मार्ग असतात. एकाला आपण म्हणतो फ्रेश ट्रान्सफर आणि दुसऱ्याला आपण म्हणतो फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर. फ्रेश ट्रान्सफर म्हणजे काय तर मी ज्या दिवशी स्त्रीबीज बाहेर काढलं त्याच्या 5 दिवसानंतर गर्भाशयाच्या आतमध्ये गर्भाला प्रत्यारोपित करणे, याला आपण फ्रेश ट्रान्सफर म्हणतो. फ्रोझन म्हणजे काय तर जर एखाद्या वेळी गर्भाशय तयार नसेल किंवा बॉडीमध्ये हार्मोन्स जे आहेत
ते व्यवस्थित नसतील, प्रोजेस्टेरॉन खूप जास्त झालेलं असेल, तर अशा वेळी जर आपण फ्रेश ट्रान्सफर केलं तर प्रेग्नन्सी चान्सेस हे कमी होऊ शकतात. म्हणून आपण काय करतो की जो तयार झालेला गर्भ आहे त्या गर्भाला आपण फ्रीज करून टाकतो. त्यानंतर आपण पुढचे 1 ते 1.5 महिना गर्भाशय प्रेग्नन्सीसाठी व्यवस्थित तयार व्हावं, हार्मोन्स बॉडीमध्ये व्यवस्थित तयार व्हावेत यासाठी म्हणून वाट बघतो, विशिष्ट प्रकारची औषधं देतो आणि एकदा आपण कॉन्फिडंट झालो की यस गर्भाशयाचं अस्तर हे प्रेग्नन्सीसाठी तयार झालेलं आहे, हार्मोन्स हे प्रेग्नन्सीसाठी अनुकूल आहेत, मग आपण फ्रोझन केलेला एम्ब्रिओ फ्रीजिंगमधून काढून गर्भाशयाच्या आतमध्ये प्रत्यारोपित करतो. याला आपण फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतो. आणि ज्या दिवशी आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो त्याच्या 10 ते 14 दिवसानंतर बीटा एसीजी नावाची टेस्ट केली जाते, जी आपल्याला सांगते की प्रेग्नन्सी आहे की नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण दिस इज व्हेरी सिम्पल अँड इफेक्टिव्ह प्रोसिजर. ओके. तर प्रेक्षकांनो, आमची ही चर्चा जी आहे IVF बद्दल ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. IVF आणि फर्टिलिटी या विषयावर आपण डॉक्टर अंकुश राऊत यांचं मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूया. तर डॉक्टर, एकंदरीत IVF सुरू करण्यापूर्वी कोणता एक विशिष्ट आहार किंवा काही डेली रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे का? एक विशिष्ट आहार म्हटलं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईलचं मी तुम्हाला सांगितलं की ती फॉलो करणं फार आवश्यक आहे. जसं तुम्हाला मे बी अल्कोहोल, कॉफी, स्मोकिंग याच्यापैकी काही असेल तर तुम्ही ते कमी करायला पाहिजे. या व्यतिरिक्त तुमच्या आहारामध्ये मल्टीविटॅमिन्स असणं आवश्यक आहे. मग आपल्याला मल्टीविटॅमिन्स कुठं मिळतात तर फ्रूट्सपासून मिळतात. जसं ॲपल झालं, स्ट्रॉबेरी झालं, क्रॅनबेरी झालं, ब्लॅकबेरी झालं किंवा पॉमग्रेनेट झालं, ज्याला आपण अनार देखील म्हणतो. तर या सगळ्या फ्रूट्समध्ये मल्टीविटॅमिन हे चांगले असतात. स्पेशली फोलिक ॲसिड, विटॅमिन B12, विटॅमिन E, विटॅमिन D ह्या सगळ्या गोष्टी फ्रूट्समध्ये योग्य त्या प्रमाणात असतात, ज्या आपल्या शरीराला आवश्यक असतात. मी एक साधारण एक्झाम्पल सांगतो की एक विटॅमिन E नावाचं विटॅमिन असते. हे विटॅमिन E आपल्या गर्भाशयाच्या अस्तराला प्रेग्नन्सीसाठी तयार करण्यासाठी फार आवश्यक आहे. ते तिथे सेलचं मल्टिप्लिकेशन करते आणि सेलचं मल्टिप्लिकेशन झालं की गर्भाशयाचं अस्तर हे प्रेग्नन्सीसाठी तयार होतं. याच प्रकारे विटॅमिन D नावाचा एक हार्मोन आहे. हा विटॅमिन D नावाचा हार्मोन आपल्या गर्भाला गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित करण्यासाठी मदत करतो. त्यामुळं आहारामध्ये हे सगळे व्हायटॅमिन्स घेणे आवश्यक आहे. सेकंडली, रोज तुम्ही कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे. थर्ड, हाय प्रोटीन डाएट घ्या. आता हाय प्रोटीन म्हटलं की नुसतं प्रोटीन खायचं नाही किंवा नुसतं प्रोटीनचा डब्बा घरी आणून ठेवायचा नाही, राईट. तर प्रोटीन जन्य पदार्थ जे असतात, जसा मूग झालं, मटकी झालं, मोठ झालं, याचं प्रमाण आपल्याला आहारामध्ये वाढवायचं आहे. एवढ्या बाबी आपल्याला मला वाटते आहारामध्ये समाविष्ट करायचं. ओके. आता इनफर्टिलिटीच्या कपल्सने सपोर्ट ग्रुपचा आधार घेणं कितपत योग्य आहे, थोडक्यात सांगाल? सपोर्ट ग्रुप म्हणजे काय आहे की असे दाम्पत्य ज्यांनी याच्या आधी प्रेग्नन्सी घेतलेली, IVFची ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांना IVFद्वारे प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर हा जो सपोर्ट ग्रुप आहे हा तुम्हाला सायकोलॉजिकली मदत करू शकतो. बरेचदा जर तुम्हाला क्लिनिकली काही डिसिजन घ्यायचे असतील तरी देखील हा मदत करू शकतो. हा का मदत करू शकतो? त्यांनी ऑलरेडी IVFची ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्यांना IVFच्या अप्स डाऊनबद्दल सगळं काही माहिती आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा तुम्ही IVFची ट्रीटमेंट घ्यायला जाल तर अशा दाम्पत्यांबद्दल सोबत जर तुम्ही चर्चा केली तर मला असं वाटतं की तुमचा IVFचा प्रवास हा सुकर होऊ शकतो. ओके. आता IVF उपचार घेताना एकंदरीतच प्रत्येक ट्रीटमेंटचे काहीतरी साईड इफेक्ट्स असतात. तर IVF च्या रिगार्डिंग काही सामान्य जोखीम किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तशी तर IVFची प्रक्रिया ही सेफ आणि सुरक्षित मानल्या जाते आणि ॲक्च्युली ती आहे पण, राईट. पण तरी देखील काही काही जोखीम आहेत, जसं आपण ज्याला म्हणतो ओव्हॅरियन हायपोस्टिम्युलेशन सिंड्रोम. आता या ओव्हॅरियन हायपोस्टिम्युलेशन सिंड्रोममध्ये काय होते की स्त्रीबीज आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्यामुळे पोटामध्ये पाणी जमा होण्याचा एक धोका संभवतो. हा धोका इथून 10 वर्षाआधी खूप जास्त होता, कारण की तेव्हा ॲडव्हान्स प्रोटोकॉल्स नव्हते. परंतु आज ॲडव्हान्स प्रोटोकॉलमुळं हा पोटामध्ये पाणी जमा होण्याचा जो OHSS नावाचा प्रकार आहे हा फार कमी झालेला आहे. मी इथे सांगू इच्छितो की माझ्या अपोलो फर्टिलिटी बोरिवली सेंटरला मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये एकही असा रुग्ण नाही की ज्याला OHSSमुळं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यामुळं आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला एवढं फॉलो करतो की ऑटोमॅटिकली हा OHS नावाचा प्रकार हा खूप कमी झालेला आहे. दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मल्टिपल प्रेग्नन्सी. मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त प्रेग्नन्सी तयार होणे. आणि 2 पेक्षा जास्त जर प्रेग्नन्सी असतील तर ऑटोमॅटिकली प्रीटर्म लेबर म्हणजे वेळेच्या आधी डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढून जातात, राईट. त्यामुळं मला असं वाटतं की हा मल्टिपल प्रेग्नन्सी का होतात तर पेशंट्सला असं वाटतं की जर आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त गर्भ जर प्रत्यारोपित करून घेतले
तर प्रेग्नन्सी चान्सेस वाढून जातील. डेफिनेटली प्रेग्नन्सी चान्सेस वाढतात, पण त्याबरोबर मल्टिपल प्रेग्नन्सीचे चान्सेस देखील वाढून जातात. त्यामुळे जर आपण सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफरवर भर दिला तर मला वाटते हा मल्टिपल प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. ओके, तुम्ही या ठिकाणी आला, इतकं सविस्तरमध्ये मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता IVF आणि फर्टिलिटी, आणि यावर डॉक्टर अंकुश नंदकिशोर राऊत यांनी खूप उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा कन्सीव्ह करण्यासाठी अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. योग्य ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही नक्की अपत्य सुख प्राप्त करू शकता. डॉक्टरांचं मार्गदर्शन जर हवं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.